हॅलो, नमस्कार मंडळी. तर स्वागत आहे सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये. तर हा दिवस आहे होळीचा आणि होळीच्या दिवशी सकाळी सकाळी शरयूने मस्त असं पाणी खेळायला सुरुवात केलेली होती आणि लेकरांना खरंच खूप मज्जा वाटते होळीच्या दिवशी, रंगपंचमीच्या दिवशी. आणि आपले हे जे सण असतात ना, हे येतातच यासाठी की आपण रोजच्या आयुष्यातून म्हणजे रोजच आपण तेच रुटीन फॉलो करून बोर झालेलो असतो आणि कधीतरी एखादा सण आला की घरात एक वेगळंच नवचैतन्य असतं. आणि होळी, पाडवा या सणांना तर खरंच खूप छान वाटतं, कारण या दिवसामध्ये उन्हाळ्याची सुरुवात झालेली असते आणि झाडांची नवीनच पालवी फुटलेली असते. सकाळी सकाळी तर एवढं थंडगार वारं असतं ना, तर खूप छान वाटतं. उन्हाळ्याची चाहूल आणि सकाळी सकाळी मस्त असं थंडगार वारं. मला आता होळी म्हटलं की पुरणपोळी तर आलीच. तर मी घरातील सगळे कामं वगैरे पहिले तर आवरून घेतले, थोडासा आराम पण केला आणि म्हटलं आता मस्त अशा पुरणाच्या पोळीच्या स्वयंपाकाला लागावं. तर जवळजवळ 2 वाजता मी स्वयंपाकाला लागले असेल, कारण मला ना सगळं आवरून व्यवस्थित आणि छान होळी पण पेटवायची होती. तर म्हटलं स्वयंपाक एकदा सगळा रेडी झालेला असेल तर आपण मग बाहेर पण थोडासा वेळ देऊ शकतो. संध्याकाळच्या वेळेला छान अशी सडा, रांगोळी सगळंच करता येईल, म्हणून मग मी स्वयंपाकाला लवकरच लागले. आणि छान असं आता पुरण शिजवून घेतली पहिले तर डाळ आणि त्यानंतर बारीक करून घेतलं पुरण. आणि आता इथे मी आमटीची तयारी करते. त्यासाठी मी एक मोठा कांदा घेतला आणि आमच्याकडे ना काळ्या मसाल्यातीलच आमटी बनवतात आणि खरंच ही आमटी खायला खूपच मस्त लागते. आणि कोणी कोणी लाल पण आमटी बनवतं, पण आम्ही ना काळ्या मसाल्यातीलच आमटी बनवतो. त्यासाठी खोबरं घेतलं, कांदा घेतला आणि आता तव्यावर हे सगळं मस्त असं भाजून घेणार आहे. आणि आजकाल ना मला मोबाईलवरती काहीतरी लावून दिलं आणि त्यानंतर स्वयंपाक वगैरे करायला खूप छान वाटतं. आणि एखादा पॉडकास्ट म्हणा किंवा एखादी छान अशी स्टोरी म्हणा, तो ऐकत ऐकत मी स्वयंपाक करते. कारण काय होतं, मग बघत बसायला आणि याला एवढा जास्त वेळ भेटत नाही. आणि मग स्वयंपाक चालू असताना ते ऐकायला पण छान वाटतं, आपलं काम पण होऊन जातं. आणि कामाचा जो आपला थोडाफार आपल्याला येणारा स्ट्रेस असतो ना, तो अजिबातच येत नाही. म्हणजे आता एक साईडने माझा मोबाईल चालू आहे, माझं अर्ध लक्ष मोबाईलच्या आवाजाकडे आहे आणि अर्ध लक्ष स्वयंपाकामध्ये आहे. आणि या दोन्हीकडे थोडं थोडं लक्ष गेल्यामुळे माझं काम पण पटापट होऊन जातं आहे. आणि कधी कधी होतं ना असं की आपल्याला स्वयंपाक वगैरे करायचा थोडाफार कधी कधी कंटाळा येतो आणि आपण कामांचा विनाकारण स्ट्रेस पण घेत असतो. म्हणून मी आजकाल हेच करते की माझ्याकडे एक जुना मोबाईल आहे ना, त्यावरती छान असे गाणे लावून देते किंवा एखादा छानसा पॉडकास्ट लावते. एखादा जो मला ब्लॉग आवडतो तो छान असा ब्लॉग लावून देते आणि मग माझ्या कामांना सुरुवात करते. तर ते कामं करताना मला अजिबात बोरिंग पण वाटत नाही, काम पण होऊन जातं आणि काहीतरी नवीन शिकायला भेटतं, ऐकायला भेटतं. कारण काय होतं, आपल्या लेडीजचं असंच असतं की आपल्याला एवढा वेळ आपण देऊ शकत नाही का. म्हणजे एखादं जर ब्लॉग बघायचं म्हटलं तर अर्धा ते पाऊण तास लागतो आणि मग तेवढा वेळ जर दिला तर इकडे आपली कामांची पूर्ण धावपळ होऊन जाते, सगळे कामं पांगून जातात. त्यामुळे मग असं छानसं काहीतरी ऐकायला पण भेटतं आणि आपले कामं पण होऊन जातात. तर तुम्ही असं करता का मैत्रिणींनो? नक्की मला कमेंटमध्ये सांगा. आणि करत नसाल तर नक्की करून बघा, कारण याने आपला जो वेगळा टायमिंग आपल्याला मोबाईलसाठी द्यायचा असतो ना, तोही द्यावा लागत नाही आणि आपलं काम पण पटापट होऊन जातं. कामातून येणारा स्ट्रेस पण हळूहळू कमी होऊन जातो. चला, आता आमटी छान अशी तयार झालेली आहे. मस्त काळ्या मसाल्यातील आमटी आमच्या घरात ही सगळ्यांना खूप आवडते. त्यानंतर म्हटलं छान अशी कढी पण करून घ्यावी, कारण पुरणपोळीसोबत कढी असेल ना तर मग ते भातासोबत सगळे आवडीने खातात. तर मी कढी अशा पद्धतीने बनवते. तेल टाकलं अगोदर, त्यामध्ये जिरे टाकले आणि लसूण आणि मिरची मिक्सरला बारीक करून घेत असते. ते सुद्धा छान असं याच्यामध्ये फ्राय होऊ दिलं. थोडासा कढीपत्ता टाकला आणि दही आणि बेसन पीठ याचं मिश्रण करून घेतलं होतं. मिक्सरलाच मी ते फिरवून घेत असते आणि ते मस्त असं टाकून दिलं आणि कढीला एक उकळी येईपर्यंत होऊ दिलं आणि कढी तयार झालेली आहे. त्यानंतर लगेचच पोळ्यासाठी लागले. तर पुरण छान असं थंड झालेलं होतं. म्हटलं आता लगेचच पोळ्या पण बनवून घ्याव्या. आणि मी पोळ्यांना ना तेलच लावते, कारण आमच्या आईंना स्पेशली तूप आवडत नाही. तुपाचा वास जरी आला ना तर त्यांना पोळी खाण्याची इच्छाच होत नाही. असतं कोणाकोणाचं असं, नाही आवडत एखाद्याला, त्यांना दूध तूप हे काहीच आवडत नाही. त्यामुळे मग वरतून जसं ज्याला लागेल ते तूप घेतं. नंतर गरम करून जेवणाच्या वेळेस दिलं की सगळे मग ज्याला लागेल ते तूप घेतं. त्यामुळे मी पोळ्यांना तूप कधीच लावत नाही, कारण मग त्यांना ज्या भांड्यामध्ये आपण पोळ्या टाकतो किंवा दुरडीमध्ये टाकतो तर त्याचासुद्धा त्यांना वास म्हणजे नाही जमत. तर त्यामुळे मग मी शक्यतो लावतच नाही. चला, आता छान अशा तेल लावूनच पोळ्या
पोळ्या बनवून घेते, पुरणपोळ्या, त्यानंतर भजे वगैरे पण काढून घेते. आणि माझं कसं असतं, घरातील स्वयंपाक वगैरे झाला त्यानंतर मग बाहेर वेळ द्यायला पण छान वाटतं. आणि स्वयंपाक सगळा तयार असेल ना तर मग आपल्याला सणाचं जे काही दुसरं काम आहे ना ते पण करायला थोडंसं बरं पडतं. त्यामुळे म्हटलं आता थंड गरम काही बघत बसायचं नाही, सगळं करून घ्यायचं. आणि भजे पण जर काढून डब्यामध्ये भरून ठेवले ना तर ते सुद्धा गरम राहतात. आणि थोडंफार एखाद्या वेळेस थंड पण खाल्लं तर काही हरकत नाही, कारण मग सगळंच जर व्यवस्थित करायचं म्हटलं तर मग हे कामं खूप जास्त लांबत जातात आणि मग आपलीच खूप जास्त वेळेवर धावपळ होते, फजिती होते. तर त्यामुळे मग मी आता आजकाल असंच करते, थंड गरम पाहतच बसत नाही, जेव्हा लागेल तेव्हा थोडंफार आपल्याला पोळ्या वगैरे गरम करून घेता येतात. चला आता छान असे भजे काढून घेते. आणि भजे मी आज चमच्याच्या साहाय्यानेच काढले, का कोणास ठाऊक, पण मला आज असं झालं होतं ना, भज्यांमध्ये हात घालावासाच वाटत नव्हता, भरवावासाच वाटत नव्हता. म्हटलं चला बरेच जण चमच्याने भजे काढतात, आपण पण काढून बघूया. हो, थोडेसे मोठे मोठे होतात पण ठीक आहे, काही हरकत नाही. चला आता घरातील तर सगळं आवरून झालेलं होतं आणि बाहेर छोटीशीच रांगोळी आज काढून घेतलेली होती, कारण माझ्याकडचे कलर सगळे संपले होते. मी मार्केटमध्ये काल गेले तर मला कुठेही कलर भेटला नाही, फक्त होळीचे कलर भेटले. तर त्यानंतर मग फुलांनीच थोडीशी रांगोळी काढली आणि आता होळी पेटवायला सुरुवात केली. मी आणि आमच्या अण्णा दोघांनी मिळून इथे होळी पेटवून घेतली आणि सिंपल अशीच तयारी केली होती. आणि सिंपल अशी साडी पण मी आज वेअर केली होती, छान अशी पूजा करून घेतली आणि मस्त वाटलं. होळीचा हा दिवस कधीतरी एखादा सण येतो पण आपल्याला आनंद देऊन जातो, हो की नाही मैत्रिणींनो? तुम्हाला पण असं वाटत असेल. मला तर एखादं सण आलं ना तर वेगळंच माझ्या अंगामध्ये उत्साह येतो आणि खूप छान वाटतं, कारण रोजचं तेच रुटीन फॉलो करून आपण तर थोडेसे बोर झालेलंच असतो आणि थोडंसं आपल्याला रिफ्रेश होण्यासाठी हेच सणवार असतात. चला भेटूया परत, बाय.